बाळापूर शहरात मोहरमच्या पवित्र निमित्ताने मोठ्या श्रद्धा, भक्तिभाव आणि उत्साहात साजरा करण्यात आला आहे पारंपरिक उत्सव। अनेक दशकांपासून सुरू असलेली ही ऐतिहासिक परंपरा जामोदे परिवार आजही तितक्याच निष्ठेने आणि समर्पणाने पुढे नेत आहे। शहरातील लाल स्वारी चौकातील धोबीची लाल सवारी ही मोहरममधील श्रद्धेचे प्रमुख केंद्र मानली जाते। परंपरेनुसार स्वर्गीय अंबुजी मोकळकर यांच्या मांडीवर लाल सवारीचे आगमन झाले होते। त्यानंतर ही सवारी परिसरात धोबीची सवारी म्हणून प्रसिद्ध झाली, भाविकांच्या श्रद्धेचा विषय बनली। पूर्वजांकडून मिळालेला हा वारसा जपत स्वर्गीय जयराम जामोदे यांचे सुपुत्र सुरेश उर्फ बंडू जामोदे, स्वर्गीय बळीराम जामोदे यांचे सुपुत्र देवीदास जामोदे कुटुंबीय परंपरा आजही अखंडपणे पुढे नेत आहेत। काही कारणांमुळे मोठी सवारी पूर्वीच्या ठिकाणी बसत नसल्याने परंपरेनुसार छोटी लाल सवारी जामोदे परिवाराकडेच विराजमान होत आहे। मोहरमच्या या पवित्र दिवसात जामोदे परिवाराच्या निवासस्थानी लाल सवारीचे आगमन झाल्याने संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे। अनेक वर्षापासून छोटी लाल सवारी उचलण्याची सेवा करणारे सादिका पहलवान हे देखील या परंपरेचा अविभाज्य भाग राहिले आहेत। लाल सवारीच्या दर्शनासाठी बाळापूरसह दूरवरच्या गावांमधून आणि बाहेरगावाहून मोठ्या संख्येने भाविक येत आहेत। भाविकांच्या उपस्थितीमुळे लाल सवारी चौकात विशेष उत्साह, रौनक पाहायला मिळत आहे। जामोदे परिवाराने ही सांस्कृतिक व धार्मिक परंपरा जिवंत ठेवत मोहरमच्या उत्सवाला एक वेगळीच ओळख दिली आहे। चंदन जंजाळ, अजिंक्य भारत न्यूज, बाळापूर प्रतिनिधी।